आजचा जो भाग आहे भाग क्रमांक 5, पाचवी बैठक आहे आपली. श्रीराम. आपल्याला हे तर माहीतच आहे की भगवंताने अवतार किती घेतलेत. सगळ्यांना जवळपास माहिती आहे अवतार किती घेतलेत. प्रसिद्ध आहे की भगवंताने दशावतार घेतलेत. आपल्याला माहिती आहे दशावतार आहेत भगवंताचे. हे बरोबरच आहे, प्रश्न नाही आहे. परंतु भगवंताने असा जर विचार केला तर एकंदर अवतार जास्त घेतलेत. एकंदर अवतार 24 घेतलेत. 10 हे आपल्याला नोन अवतार आहेत. पण बाकीचे जे अवतार घेतलेत ते काही नोन आहेत आणि काही अननोन आहेत. काही माहीत असलेले काही माहीत नसलेले पण आहेत. तर हे 24 अवतार त्यांनी एकंदरीत घेतले. टोटल 24 आहे. तर हे कुठले घेतलेत त्याची आज आपण थोडीशी माहिती घेऊया पुढे जाण्यापूर्वी. अर्थात सुतांनी ही माहिती अर्थात शौनकादी ऋषींना दिली. त्यांचा संवाद चालू आहे आणि त्या संवादामध्ये ही माहिती त्यांनी दिली होती. ते म्हणाले की तुम्हाला तर माहिती आहे की भगवंताच्या शरीरापासूनच सगळं काही निर्माण झालेलं आहे. सगळी सृष्टी सगळं काही म्हणजे जे आहे ते त्यांच्या इंद्रियापासून किंवा त्यांच्यापासून निर्माण झालं आणि त्यांच्याच नाभीमधून कोण उत्पन्न झाले तर ब्रह्मदेव झाले आणि ब्रह्मदेवांपासून अनेक गोष्टी तयार झाल्या. तर हे जे मूळ पुरुष होते यांना नारायण असं म्हणलं जातं आणि हे मुख्य त्या अवतारांचं उगमस्थान आहे. त्याच्यापासून सगळे अवतार नंतर निर्माण झाले असं कथेमध्ये सांगितलं. आता तुम्ही म्हणाल 24 अवतार कुठले आहेत बाबा, मला तर 10 माहितीच आहेत. 9 झालेले आहेत, 10वा होतोय. पुढचे अवतार कुठले आहेत तर बघा. पुढचे अवतार म्हणण्यापेक्षा कुठले अवतार होऊन गेले ते ऐका. पहिला अवतार जो होता प्रभूंनी घेतला, कौमार नागाचा जो एक सर्ग होतं. सर्ग म्हणजे कालावधी. त्याच्यामध्ये सनकादिक ऋषी ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच कोण तर सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 ऋषी होते. यांना सनकादिक ऋषी असं म्हणलं जातं. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा आपण हे ऐकतो. तर हे सनकादिक ऋषी जे होते हे भगवंताचा पहिला अवतार आहेत आणि अर्थात ब्राह्मणाच्या रूपाने त्याने हा अवतार घेतला होता. छोटेसे बटू ते होते आणि अर्थात ते निसर्ग अवस्थेमध्ये फिरायचे, परंतु ते कुमार वयामध्ये होते असं त्यांचं वर्णन आहे आणि असाच त्यांचा प्रत्यक्ष दर्शन पण असंच लोकांना झालेलं आहे. तर असे हे सनकादिक ऋषी हा पहिला अवतार जो आहे तो भगवंताचा होता. दुसरा अवतार भगवंताने घेतला आहे तो म्हणजे वराहरूप. हे आपल्याला माहिती आहे. दशा अवतारापैकी वराहरूप आपल्याला माहिती आहे. आपण आरती म्हणतो, रसातळाला पृथ्वी जाता वराहरूप घेसी, हे आपण आरती म्हणतो दशा अवताराची. त्याच्यामुळे वराहरूप आम्हाला माहिती आहे. तर दुसरा अवतार जो होता तो वराहचा होता. वराहरूप भगवंताने धारण केलं. त्याच्यानंतर भगवंताने तिसरा अवतार घेतला ऋषी सर्गामध्ये. याच्यामध्ये त्यांनी तिसरा अवतार कुठला घेतला तर देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला. आणि मग अर्थात त्या अवतारामध्ये सुद्धा त्यांनी अनेक कामं केलीच. बऱ्याच गोष्टींचा उपदेश केला. नारद पंचरात्र नावाचा एक प्रकार आहे, तो सगळा नारद मुनीनेच निर्माण केला. त्याच्यामध्ये कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवायचं वगैरे सगळं आहे. नारद भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ पण आहे, तोही अतिशय सुंदर ग्रंथ आहे. तर ते सगळं जे आहे ते नारद मुनीने केलं आहे. त्याच्यानंतर भगवंताने पुढचा जो अवतार घेतला, अवतार क्रमांक 4, हा त्यांनी धारण केला तो नर आणि नारायण यांच्या रूपाने त्यांनी चौथा अवतार धारण केला. अर्थात नर आणि नारायण आपल्याला माहिती आहे हे दोन्ही ऋषी होते. नर आणि नारायण या अवतारामध्ये त्यांनी ऋषी झाले आणि अर्थात तपश्चर्या केली असंही म्हणलं जातं की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हेच आधीच्या अवतारामध्ये नर आणि नारायण होते. हे तर भगवंतांनी स्वतः अर्जुनाला सांगितलं. अर्जुन म्हणाला भगवंत तू म्हणतोस बरेच जन्म होतात वगैरे, मग काय
तो म्हणे तुझे पण अनेक जन्म झालेत आणि माझे पण झालेत, पण तुला आठवत नाहीत, मला आठवतात सगळे जन्म. हा फरक म्हणले. आणि म्हणले आधीच्या जन्मामध्ये तू नर होतास आणि मी नारायण होतो. तर असा हाही एक अवतार आहे, तो अवतार क्रमांक 4 होता. 5वा अवतार भगवंताने घेतला तो म्हणजे कपिल ऋषींच्या रूपाने. या अवताराचा भागवतामध्ये अर्थात उल्लेख आहे. आणि कपिल मुनींचा अवतार घेतल्यावर सुद्धा त्यांनी किती सुंदर उपदेश केला आहे, तो खरंच ऐकण्यासारखा आहे. तो संपूर्ण अध्याय जो आहे, कपिल मुनींनी आपल्या मातेला केलेला उपदेश, फक्त उपदेश आहे, अजिबात कथा नाही आहे, पण तो उपदेश इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की अनेक सुंदर जे अध्याय आहेत की जे फक्त उपदेशात्मक आहेत तरी रंजक वाटतात, इतकी त्याच्यामध्ये भक्ती भरलेली आहे. कारण तो प्रत्यक्ष भगवंताने आपल्या मातेला उपदेश केलेला आहे. अतिशय सुंदर असा हा उपदेश आहे. आणि हा अवतार अर्थात त्यांचा होता कपिल मुनींच्या रूपाने घेतलेला, आणि तो होता अवतार क्रमांक 5. आणि याच अवतारामध्ये सगर राजाचे 100 पुत्र जे होते ते सगळे अर्थात भस्म झाले होते. आणि नंतर मग त्यांच्याच ह्या सर्व पुत्रपौत्रांनी तपश्चर्या करून त्यांच्या मुक्तीसाठी गंगा आणण्याचा विडा उचलला होता. हे सगळं कपिल मुनींच्या काळातली गोष्ट आहे. कपिल मुनींच्या ठिकाणी हे जेव्हा मुलं आली तेव्हा ते जळून भस्मसात झाले, असं त्यांनी वर्णन केलं. तर हे कपिल मुनी होते. त्यांनी अर्थात भरपूर काही उपदेश केला, भरपूर काही गोष्टी त्यांच्या आहेत. सांख्यशास्त्र नावाचं एक शास्त्र पण त्यांनी सांगितलं आहे. आता ते बऱ्याचशा गोष्टी आता काळानुसार लुप्त झाल्यात नाही आहेत. त्याच्यानंतर भगवंतांनी पुढचा अवतार घेतला, आणि तो म्हणजे 6वा अवतार कुठला घेतला तर ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. दत्तात्रेयांचा जो अवतार आहे तो अवतार क्रमांक 6 आहे. अनुसयाला अर्थात त्यांनी अनुसयाच्या पोटी नाही परंतु अनसयाच्याच इच्छाप्रमाणे छोटंसं रूप त्यांनी धारण केलं आणि अत्रिपुत्र दत्तात्रेय ते झाले, अशी कथा आहे. तर हा अवतार क्रमांक 6 होता. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक अवतार धारण केला 7वा, तो म्हणजे ऋजी प्रजापतीच्या आकुती नावाच्या एक पत्नी जी होती तिच्या पोटी त्यांनी यज्ञरूपाने अवतार धारण केला आहे. हा अवतार क्रमांक 7 आहे. त्याच्यानंतर पुढचा अवतार त्याने जो धारण केला आहे तो म्हणजे त्यांनी ऋषभदेव नावाचे जे ऋषी होते त्यांच्या रूपाने त्याने घेतला. ऋषभदेव जे होते त्याच्या रूपाने नाभिराजाची जी पत्नी होती मेरुदेवी हिच्यापासून त्यांनी अर्थात 8वा अवतार घेतला. 7वा यज्ञ अवतार घेतला आणि 8वा ऋषभदेवांच्या नावाने त्याने हा अवतार धारण केलेला. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी पण उपदेशच केलेला आहे, अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर 9वा अवतार भगवंताने घेतला तो पृथ्वीराजाच्या रूपाने घेतला. पृथ्वी खूप पुण्यवान राजा होता आणि त्याची खूप सुंदर कथा भागवतामध्ये पुढे येईलच, त्याच्याविषयी आपण पुढे ऐकूच. पण हा अवतार क्रमांक 9 होता. या अवतारामध्ये त्यांनी बरीच चांगल्या गोष्टी केल्या, ज्याच्यामुळे त्यांनी पृथ्वीमध्ये सगळ्या औषधी उत्पन्न केल्या. पृथ्वीने सगळ्या गिळंकृत केल्या होत्या, त्या सगळ्या औषधी त्यांनी उत्पन्न परत केल्या. अनेक त्यांनी कामं केली, ती सगळी पुढे आपल्याला ऐकायला मिळतीलच. तर असा हा अवतार क्रमांक होता 9 पृथ्वीराजा. त्याच्यानंतर 10वा अवतार त्यांचा जो होता तो म्हणजे मत्स्य अवतार. हा आपल्याला माहिती आहे, हा आपण ऐकलेला आहे की जेव्हा सर्व चराचरामध्ये जेव्हा प्रलय निर्माण झाला त्यावेळेस मत्स्य रूप घेतलं आणि त्यांनी 10वा अवतार धारण केला. आणि अर्थात त्यावेळेस त्यांनी मनूचं रक्षण केलं. ही कथा अर्थात पुढे येणार आहे म्हणून त्याच्यात डिटेलमध्ये जात नाही, परंतु हा त्यांचा 10वा अवतार होता. त्याच्यानंतर भगवंताने 11वा अवतार धारण केला आणि तो म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस कासवाचं रूप धारण केलं आणि मंदराचल पर्वताला पाठीचा आधार दिला. ही कथासुद्धा पुढे येणारच आहे.
की कशा प्रकारे मंथन झालं, काय झालं, आणि मंथन करताना कशा प्रकारे तो पर्वत आहे तो स्थिर राहत नव्हता, तेव्हा त्याला स्थिर करण्यासाठी भगवंताने कशा प्रकारे रूप धारण केलं हे येणार आहे पुढे यथावकाश. आणि तो अवतार क्रमांक 11 होता. भगवंताने पुढचा अवतार धारण केला 12वा, आणि तो म्हणजे धन्वंतरीच्या रूपाने घेतला. अर्थात हा अवतार त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळेसच धारण केलेला आहे. समुद्र मंथन केल्यावर समुद्रातून ज्या काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये धन्वंतरी जे आहेत, ज्या रूपाने भगवंत स्वतः प्रगट झाले आणि हातामध्ये त्यांच्या अमृताचा कलश होता. हा 12वा अवतार भगवंतांनी धन्वंतरीच्या रूपाने धारण केला आणि लगेच मागोमागच 13वा अवतार घेतला. दोन्ही अवतार एका मागे एक झाले. आणि अर्थात 13वा अवतार तर मोहिनी रूप. अमृत आणलं, आणि अर्थात अमृत जेव्हा दैत्यांनी चोरून नेलं किंवा जबरदस्तीने नेलं, तेव्हा त्या दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजण्याची जी कामगिरी होती ही मोहिनी रूपाने केली. आणि अर्थात तो अवतार क्रमांक 13 होता. त्यानंतर भगवंताने पुढचा अवतार धारण केला, अवतार क्रमांक 14, आणि तो होता नारसिंह रूप. नरसिंहाचा अवतार भगवंतानी अर्थात धारण केला होता. अवतार क्रमांक 14 होता, ज्यामध्ये अर्थात त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला आणि अर्थात प्रल्हादाला त्यांनी त्याच्यापासून वाचवलं. त्याच्यानंतर पुढचा अवतार जो होता तो 15 क्रमांकाचा, तो अवतार होता वामन रूप भगवंतानी धारण केला. हाही प्रसिद्ध अवतार आहे. हिरण्यकशिपूचा वध केला, तो जो अवतार धारण केला तोही नरसिंहाचा पण प्रसिद्ध अवतारच आहे. तसा वामन रूप पण अतिशय प्रसिद्ध आहे. बळीच्या यज्ञामध्ये ते आले आणि त्या ठिकाणी अर्थात त्यांनी हे बटूरूप धारण केलं आणि 3 पावले जमीन मागितली वगैरे वगैरे. ही सगळी आपल्याला कथा माहिती आहे आणि पुढे येणार आहे. तर हा त्यांचा अवतार क्रमांक 15 होता, वामन रूप धरोनी. मग अवतार पुढचा आला 16वा. अवतार क्रमांक 16 त्याने कोणाचं धारण केलं असेल? परशुरामाचा. अर्थात त्यांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला आणि तेवढ्यासाठी तो अवतार धारण केला. इतकंच नव्हे तर त्यावेळेस जे राजे होते अनाचाराने वागणारे त्यांचा सुद्धा परशुरामाने वध केला होता आणि त्याच्यासाठी भगवंताने हा अजून एक 16वा अवतार धारण केला होता. त्याच्यानंतर 17वा अवतार जो होता तोही तसाच महत्त्वाचा आहे. तो अवतार म्हणजे व्यास मुनींचा अवतार, ज्यांनी भागवत कथा लिहिली. 17वा अवतार जो धारण केला तो अर्थात सत्यवतीच्या पोटी पराशर ऋषींपासून व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले. ही कथा सुद्धा खूप सुंदर आहे की सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा, म्हणजेच धीवर कन्या. धीवर कन्या म्हणजेच कोळ्याची मुलगी होती आणि अर्थात तिचं नाव मत्स्यगंधा होता कारण ती कोळ्याची मुलगी होती आणि त्यामुळे तिच्या शरीराला माशांचा वास येत होता. मत्स्यगंधा म्हणून तिला म्हणले जायचं. आणि ह्या सत्यवतीवरती पराशर मुनी मोहित झाले असं म्हणलं असलं तरी पण प्रत्यक्षात त्यांनी ते ठरवून काही गोष्टी केल्या होत्या, हे फॅक्ट आहे. आणि मग सत्यवतीला त्या ठिकाणी पराशर मुनींपासून जी संतती झाली ती म्हणजे व्यास मुनी. आणि अर्थात हा भगवंताचा अवतार क्रमांक 17 होता, ज्यांनी भरपूर वाङ्मय निर्माण केलं, ज्यांनी सगळी महापुराणं दिली, ज्यांनी महाभारत लिहिलं आणि ज्यांनी भागवत कथा पण लिहिली. अशी हे व्यास मुनी, ज्यांच्या नावाने आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, व्यास पौर्णिमा म्हणतो, ते भगवंताचा अवतार क्रमांक 17 होते. त्याच्यानंतर त्याने 18वा अवतार केला धारण, जो आपल्याला माहीत असलेला आहे आणि तो म्हणजे अर्थात रामावतार. भगवंताने रामाचा अवतार घेतला आणि कशा प्रकारे मनुष्याने वागावं, आदर्श राजा कसा बनावं, कसा आपण आदर्श ठेवावा प्रजेसमोर, याचा आदर्श रामाने त्या अवतारामध्ये दाखवला. भगवंतानी अर्थात या अवतारामध्ये सुद्धा राक्षसाचा वध केला, रावणाचा वध त्यांनी केला. ही कथा तर आपल्याला माहीतच आहे. आणि अशा प्रकारे भगवंताने हा 18वा अवतार धारण केला, राम
अवतार घेऊन. आणि त्याच्यानंतर भगवंताने पुढचा जो अवतार धारण केला तो आपल्याला माहीतच आहे. अर्थात रामावतारनंतर श्रीकृष्णाचा अवतार झाला. आणि त्यांनी असं म्हणलं आहे, भागवतामध्ये असं म्हणलं की त्यानंतर 19 आणि 20 हे 2 अवतार एकामागे एक झाले एकाच युगामध्ये. आणि ते म्हणजे 19वा अवतार जो आहे तो अर्थात बलरामाच्या रूपाने आला. आणि 20वा अवतार म्हणजे त्याचा भाऊ म्हणून श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले. आणि हा अर्थात अवतार क्रमांक 20 होता. अर्थात अतिशय महत्त्वाचा अवतार हा मानला जातो. आणि या अवतार भगवंताने अनेक लीला केला. भागवत ग्रंथ आपण ऐकणारच आहोत महाराजांच्या कृपेने पुढे. तो येईलच विस्ताराने पुढे. तर अशा प्रकारे भगवंताने बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने ते प्रगट झाले. आणि 2 अवतार एकाच युगात झाले, 19 आणि 20. त्यानंतर अर्थात कलियुग सुरू झालं. श्रीकृष्णाने जेव्हा स्वधामाला त्यांनी गमन केलं त्याच्यानंतर कलियुग सुरू झालं. आणि मग अर्थात त्यावेळेस जो काही अनाचार माजला तो अनाचार कमी करण्यासाठी हिंसा जी वाढली होती ती हिंसा थोडीशी कमी करण्यासाठी भगवंताने अवतार क्रमांक 21 घेतला. आणि तो म्हणजे बुद्ध अवतार. गौतम बुद्ध म्हणजे भगवंताचा 21वा अवतार आहे असं भागवतात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि अर्थात आपल्याला हे माहीतच आहे. त्याच्यानंतर पुढे जो आणखीन एक अवतार भगवंत अवतार क्रमांक 22 घेणार आहे त्याला आपण म्हणतो दशावतार ते 10वा अवतार आपण मानतो. परंतु 22वा अवतार जो आहे खऱ्या अर्थाने तो कल्कीच्या रूपाने ते घेणार आहेत. यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी. अर्थात जेव्हा कलियुगामध्ये प्रचंड अनाचार माजेल. तुम्ही म्हणाल काय प्रचंड माजायचं, आता ऑलरेडी प्रचंड आहे, किती दिवस वाट बघायची, किती अनाचार असं तुम्हाला वाटत असेल. परंतु असं नाही आहे. अहो अजून काहीच झालं नाही आहे. कलियुग हे कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. आणि त्यातली हार्डली 4-5 हजार वर्ष झाली असतील. मग सांगा आता इतकी वर्ष बाकी आहेत म्हटल्यावर हा आपला सुरुवातीचा फेस आहे या कलियुगाचा. त्यामुळे अजून काहीच घडलं नाही. आज आपण म्हणतो किती बजबजपुरी झाली आहे, किती भ्रष्टाचार झाला, किती काय झालं, पण हा काहीच भाग नाही. जेव्हा चरमसीमेला पोचेल हे सगळं तेव्हा भगवंत अवतार घेणार आहेत. अवतार क्रमांक 22 कल्कीच्या रूपाने. हे झाले अवतार 22. तुम्ही म्हणाल 2 आणखीन कुठले राहिले. येस 2 अवतार आहेत त्याचा उल्लेख भागवतामध्ये आहेच. फक्त क्रम त्यांनी त्याच्यात सांगितला नाही. फक्त त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये 2 अवतार झाले. त्यातले एक अवतार आपल्याला नोन आहे तो म्हणजे हयग्रीवाचा. त्याचा उल्लेख आहेच की हयग्रीव हे जे रूप आहे त्यांनी हयवदन ज्याला म्हणलं जातं की मस्तक जे आहे ते घोड्याचं होतं आणि शरीर जे होतं ते अर्थात माणसाचं होतं. अशा प्रकारे त्यांनी हयग्रीव हा अवतार घेतला आणि अर्थात एका राक्षसाचा वध केला. ही कथा पुढे येणारच आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक अवतार त्यांनी धारण केले त्याचंही वर्णन भागवतामध्ये पुढे येणार आहे. आणि तो म्हणजे हंस अवतार. आणि हंस अवतार हा कला अवतार आहे. जसा व्यासमुनींचा अवतार सुद्धा कला अवतार आहे तसा हंसाचा अवतार पण भगवंतांनी घेतला जो कला अवतार होता ज्यामध्ये त्यांनी भरपूर उपदेश केलेला आहे. तोही अर्थात त्याचं वर्णन पुढे येणारच आहे यथावकाश, म्हणून त्याच्यावर आपण जास्त बोलूया नको. मग अशा प्रकारे हे जे सगळे अवतार आहेत ह्याचं जर आपण टोटल केली तर हे अवतार होतात 24. अशा प्रकारे भगवंतांनी 24 अवतार जे आहेत ते भगवंताचे आहेत. त्यातले काही अवतार अर्थात बाकी आहेत. आणि अशा प्रकारे भगवंतांनी हे टोटल भगवंताचे 24 अवतारांचं वर्णन भागवतामध्ये आहे. ही थोडीशी नवीन माहिती होती आपल्यासाठी. ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं त्यांना अर्थात ही नवीनच गोष्ट आहे की 24 अवतार कुठून आले खरंच. पण हे अशा प्रकारे आहेत. अशा प्रकारे भगवंतांनी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी लोकांचा उद्धार केला. कधी दुर्जनांचा वध केला, कधी उपदेश केला. फक्त काही अवतारामध्ये फक्त उपदेश केला
आणि असे वेगवेगळे अवतार धारण करून त्यांनी वेगवेगळी कामं प्रत्येक वेळेस करत आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं आहे की भगवंताच्या हे सगळे अवतार किंवा हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचंसुद्धा जर आपण चिंतन किंवा मनन किंवा श्रवण केलं तरी पण आपल्याला प्रचंड पुण्य लाभ मिळतो. भगवंताची तुम्ही कुठलीही गोष्ट ऐका, त्याची एखादी लीला ऐका, त्याची एखादी कथा ऐका, त्याची स्तुती ऐका, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड पुण्य आहे यात शंकाच नाही. आणि अर्थात व्यासमुनींनी तर काय लिहिलं नाही हे सांगा. व्यासमुनींनी तर भरपूर काम केले, ते तर पुढे येणारच आहे की व्यासांनी काय काय काम केलं. व्यासमुनीने अवतार घेतल्यावर अनेक ग्रंथ लिहिले. आपल्याला माहिती आहे की विशेषतः त्यांनी सगळी महापुराणं जी आहेत 18 ती सगळी त्यांनी रचलेली आहेत. 18 महापुराणं रचलीत या व्यासांनी. आणि त्यांचे पुत्र म्हणजे शुकमुनी. आणि त्यांनी अशी गंमत सांगितली की आता व्यास इतके मोठे मुनी होते की त्यांनी इतकी शास्त्र इतकी सगळे पुराणं रचली, परंतु त्यांचे जे पुत्र होते शुकमुनी हे त्यांच्यापेक्षा पण श्रेष्ठ होते. श्रेष्ठ कसे होते त्यांनी एक गंमत सांगितली की जेव्हा शुकमुनीने असं ठरवलं की आपण आता संन्यास घ्यायचा आणि म्हणून ते वनात जाण्यासाठी निघाले. अर्थात व्यासमुनींना इच्छा होती की त्याने संन्यास घेऊ नये, कशाला इतकं तरुण मुलगा आपला घेतोय, म्हणून ते त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागोमाग जायला लागले. आणि अर्थात तो पुढे पुढे हे मागे मागे अशा प्रकारे ते निघाले. आणि एका ठिकाणून ते जात असताना तिथे सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये अर्थात अनेक स्त्रिया, तरुण स्त्रिया स्नान करण्यासाठी विवस्त्र उतरल्या होत्या. अर्थात निर्जन जागा आहे म्हणून त्यांना वाटलं असेल की काय हरकत आहे. आणि अशा प्रकारे त्या स्नान करत होत्या. आणि गंमत अशी झाली की तिथून शुकमुनी गेले सरळ त्याच रस्त्याहून. आणि शुकमुनी तिथून गेले तरीसुद्धा त्या स्त्रियांनी आपली वस्त्र आवरली नाहीत. शुकमुनी हे तरुण होते, लक्षात ठेवा. शुकमुनी तरुण असून सुद्धा त्या स्त्रियांनी आपली वस्त्र सांभाळली नाहीत किंवा वस्त्र घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्या जशा स्नान करत होत्या तशाच स्नान करत राहिल्या, जणू काही घडलंच नाही. त्याच्यानंतर त्यांच्या मागे धावत आले हे व्यासमुनी, किंवा माझ्या मुलाला मी थांबवतो आता जाऊ नको वनास म्हणून. मागून जेव्हा व्यासमुनी आले आणि तेव्हा व्यासाला जेव्हा त्या स्त्रियाने बघितलं तरी पटकन आपली वस्त्र जी आहेत ती जवळ घेतली. त्यांना लज्जा वाटली आणि त्यांनी वस्त्र धारण केली. आणि अर्थात हे बघितल्यावर व्यासमुनी चकित झाले. आणि व्यासमुनी म्हणाले की असं कसं घडलं की माझा मुलगा तरुण आहे, तो इथून गेला, तुमच्या समोरून गेला, पण तुम्ही वस्त्र आवरली नाहीत, परंतु मी आल्यावरती ही वस्त्र तुम्ही आवरली, तर असं का घडलं. तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या की हा फरक जो आहे तो दृष्टीमधला आहे. तुमचा जो पुत्र आहे त्याची दृष्टी जास्त शुद्ध आहे तुमच्यापेक्षा सुद्धा, आणि म्हणून हे अशी भावना आमच्या आली नाही तुमच्या पुत्र इथून गेल्यावर, परंतु तुम्ही आल्यावरती आम्हाला असं वाटलं की नाही जरा सांभाळायला पाहिजे वस्त्र, आणि म्हणून मी सांभाळली वस्त्र. म्हणजे विचार करा की व्यासमुनी महान होतेच, परंतु त्यांचा पुत्र किती महान होता शुक. विचार करा काय महान असेल. जेव्हा ते व्यासमुनी जेव्हा शुकमुनींना हाक मारत होते, अरे पुत्र जाऊ नकोस, पुत्र जाऊ नकोस, तेव्हा त्यांनी काय ओ दिली नाही, परंतु तिथे असलेले झाडं, पानं, वेली यांनी मात्र त्यांना प्रतिसाद दिला. कोणाला? व्यासमुनींना. पण शुकमुनींनी दिला नाही, कारण सर्व जिथून जिथून शुकमुनी गेले ते सगळे शुकमय झाले. इतके शुकमुनींची तद्रुपता प्रत्येक गोष्टीशी होती आणि असे ते महान होते. आणि अर्थात व्यासमुनींना थोडं आश्चर्य वाटलं नक्कीच, परंतु आनंद पण झाला की माझा पुत्र माझ्यापेक्षा कितीतरी पुढे आहे, याचा अर्थात त्यांना खूप आनंद झाला. आणि असे हे व्यासमुनी इतके महान होते. आणि अशा या व्यासमुनींची गंमत अशी झाली की त्यांनी अशा प्रकारे हे सगळे ग्रंथ लिहिले
सगळ्या प्रकारची पुराणं लिहिली. त्याच्यानंतर व्यासाने काय केलं असेल की जे वेद होते, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद अर्थात होतेच पहिल्यापासून. त्यांनी या 4ही वेदांचं पृथक्करण केलं, म्हणजे त्याचे भाग केले. आणि एक एक वेदाचे अनेक भाग केले. जसं ऋग्वेद होता, त्याचे त्यांनी काही भाग केले आणि तो पैल नावाचा एक त्यांचा शिष्य होता त्याला दिला. त्याच्यानंतर अजून काही वेद, सामवेद होता, त्यांनी त्याचे भाग केले आणि जैमिनीला दिले. यजुर्वेदाचा अध्ययन करायला वैशंपायन ऋषी आले आणि असे त्यांनी अनेक भाग केले, एक भाग नाही केला. कारण हे वेद जे आहेत ते इतके अगाध आहेत की ते एका ऋषीला त्याच्याने अध्ययन करणं शक्य नव्हतं. म्हणून वेदांचे पण त्याने अनेक भाग केले. ती किती मोठी गोष्ट आहे. वेदांचे अनेक भाग केले आणि आपल्या वेगवेगळ्या शिष्यांना ते वेगवेगळे भाग आहेत त्यांचा अभ्यास करायला सांगितला. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या शिष्यांनी ते वेगवेगळे वेद आहेत त्याचा अभ्यास केला आणि म्हणून वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. आणि हे सगळं त्यांनी का केलं तर वेद शिकता यावेत लोकांना सहजपणे म्हणून. कारण एवढा मोठे जर एकत्र ठेवले तर शिकणार कसे, म्हणून त्याचे अनेक भाग केले छोटे छोटे. आणि हे सगळं त्यांनी काम जे आहे ते आपल्या शिष्यांना सांगितलं. अशा प्रकारे हे वेद जे आहेत ते त्याचे अनेक भाग करण्याचं मोठं काम व्यासमुनींनी केलं. इतके ते महान होते. आणि याच व्यासमुनीने अर्थात महाभारत हा ग्रंथ सुद्धा लिहिला. आणि इतकं सगळं त्यांनी केलं, वेदांचे भाग केले, 18 महापुराण लिहिली, त्याच्यानंतर महाभारत लिहिलं. या महाभारतामध्ये भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता पण त्यांनी गुंफली. एवढं सगळं त्यांनी केलं. पण नंतर त्यांना असं लक्षात आलं की एवढं मी सगळं करून सुद्धा मला म्हणावा तितका आनंद मिळाला नाही. खरं पाहिलं तर आपण म्हणतो की जेव्हा आपली उपासना होते कधी कधी तेव्हा खूप फ्रेश वाटतं, आपल्याला आनंद वाटतं. वा वा किती छान वाटलं. आनंद इतका होतो कधी कधी, इतकं फ्रेश वाटतं की ते त्याचं वर्णन करता येत नाही की काय आनंद मिळाला, काय फ्रेशनेस आला. यू कॅनॉट एक्सप्लेन. कारण तो भागच तसा आहे. हा अनुभव तर आपण अनेक वेळा घेतो. अनेक वेळा आपली एखादी उपासना झाल्यावरती आपल्याला खूप छान वाटतं. कधी कधी भागवत कथासुद्धा ऐकताना आपल्याला खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. हा आनंद कसला हे सांगता येत नाही, परंतु तो आनंद मिळतो ही खरी गोष्ट आहे. आता विचार करा की ज्या भगवान व्यासांनी इतके ग्रंथ लिहिले, भगवद्गीता ज्यांनी गुंफली महाभारतामध्ये, वेदांचे अनेक भाग केले, इतकं सगळं त्यांनी सेवा केली भगवंताची, तरीसुद्धा त्यांना स्वतःला तितकंसं काही आनंद मिळाला नाही. तेव्हा ते निराश झाले आणि सरस्वती नदीच्या पवित्र ठिकाणी गेले आणि एकांतात बसले आणि म्हणले हे का घडलं ह्याचा मला विचार केला पाहिजे. जर मी उपासना केली उद्या आणि उपासना केल्यावर जर मला फ्रेश वाटलं नाही तर मग माझी काय चूक झाली याचा मी विचार केला पाहिजे ना. जर मी भगवंताची उपासना करायला बसलो, अर्धा तास केला, 1 तास केला, जप केला, प्रार्थना म्हणली, जे असेल ते, पण ते केल्यावर जर मला छान वाटलं नाही, आनंद झाला नाही, फ्रेश वाटलं नाही, तर मग माझी उपासना मी काय केली याचा मला विचार करायला पाहिजे. मी कुठे चुकलं आहे माझं, काय अशी गोष्ट मी माझ्या हातून घडली की ज्याच्यामुळे ही उपासना तर मी बरोबर केली पण मला आनंद मिळत नाही आहे, फ्रेश वाटत नाही आहे. का वाटत नाही याचा आपण विचार केला पाहिजे. नक्की याच्यामागे काहीतरी कारण असतं तेव्हा असं घडतं. अन्यथा आपल्याला खूप आनंद मिळतो उपासना झाल्यावर, भजन झाल्यावर आनंद मिळतो, पण मग हा आनंद का नाही मिळाला याचा आपण विचार केला पाहिजे. आणि अर्थात व्यासमुनी तर महानच होते. त्यांना हा विचार आला की इतकं सगळं करून जर मला आनंद होत नसेल म्हणावा तितका, तर मग काहीतरी चुकलं आहे. एवढं नक्की काय चुकलं असेल त्याचं आता चिंतन केलं पाहिजे. चिंतन आता कसं करणार, तर एकांतात बसायला पाहिजे. आणि म्हणून ते सरस्वती नदीच्या काठी गेले. तिथे ते एकांतात बसले. एकांतामध्ये अर्थात भरपूर गोष्टी होतात. खरी प्रगती आपली एकांतामध्ये होते हे लक्षात ठेवा. म्हणून आपण एकांत साधना
केली पाहिजे. एकांत साधनेला भयंकर महत्त्व आहे. परंतु अर्थात लोकांतात पण जायला पाहिजे, म्हणजे सत्संग पण करायला पाहिजे. जिथे अनेक लोक असतात तिथे पण जाणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. कारण असं स्पष्ट सांगितलं त्यांनी की एकीकडे तुम्ही लोकांतात जा आणि तिथून मग एकांतात जा, असं त्याने अतिशय स्पष्टपणे मेन्शन केलं. त्यामुळे दोन्ही गोष्टीला आपल्या आपल्या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणून सत्संग पण अटेंड केला पाहिजे. मग तो कसाही असो, किती वेळ असो, पण अटेंड करावा. जर ऑनलाईन आपल्याला इतका आनंद मिळतो, इतकं छान वाटतं, तर ऑफलाईनसुद्धा नक्कीच येणार. कारण तेव्हा तर तुम्हाला प्रत्यक्ष सहवास घडतो. त्यामुळे या गोष्टीला पण तितकंच महत्त्व आहे. लोकांताला सुद्धा महत्त्व आहे, पण नंतर एकांताला पण महत्त्व आहे. लोकांतातून तुम्हाला एकांतात जायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे, ही पद्धत आहे. अर्थात ते एकांतामध्ये बसले आणि म्हणाले की आता मला विचार करावाच लागेल की काय घडलं आहे, माझ्याकडून काय घडलं आहे. ब्रह्मचार्य मी आहे त्या व्रताचं पालन केलं आहे का? केलं आहे. उत्तर आलं. मी निष्कपट भावाने केलं का? हो. मी वेदांची सेवा बरोबर करतोय का? हो. मी गुरुजनांना वंदन केलं आहे का? बरोबर. मी अग्नीची सेवा केली का? त्यांच्या आज्ञेप्रमाणे करतोय का? उत्तर हो. महाभारताच्या रचनेच्या वेळेस मी अनेक गोष्टी लोकांना सांगितल्या, उपदेश पण त्यातून केला. का केला? तर लोकांना ज्ञान व्हावं धर्माचं आणि कर्माचं. हे माझ्यातून घडलं ना? हो, घडलं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर माझ्या हातून घडल्या असतील, जर मी बरोबर केल्या असतील, तर मला आनंद का होत नाही? याचं उत्तर काय? खरोखर शोधायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट घडली का त्याच्यावरती औषध घेण्यापेक्षा का घडली हे शोधलं पाहिजे ना. मला एखादी ॲलर्जी आली तर ती कशामुळे आली? गोळी घेतल्यावर ॲलर्जी जाईल माझी, पण ॲलर्जी कशामुळे आली हे शोधणं जरुरी आहे ना. आपण म्हणतो बाबा कशामुळे झाली समजली म्हणजे नेक्स्ट टाईम होणार नाही. असंच या ठिकाणी आहे की मला आनंद का येत नाही, अशी माझ्या हातून कुठली गोष्ट व्हायला पाहिजे पण जी होत नाही आहे, की ज्याच्यामुळे मला आनंदाची प्राप्ती होत नाही आहे, याचा शोध आपणच घेतला पाहिजे. कोण घेणार शोध? आणि अशा प्रकारे शोध घेण्याचं काम अर्थात व्यासमुनी करत होतेच. व्यासमुनींना हे स्वतःला माहीत होतं की आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून व्यासमुनी हे करत होते. काय झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल. त्यांना काही सुचेना, पण त्यांनी भरपूर विचार केला की काय झालं आहे, पण त्यांना काही समजेना की काय झालं आहे. आता जेव्हा आपण स्वतः काही गोष्टीचा विचार करतो की बाबा काय चूक झाली असेल, काय घडलं असेल, कधी कधी विचार करून पण मग ती गुंग होते, पण समजत नाही कशामुळे घडलं आहे. मग आपण काय करतो, कोणाला तरी विचारतो की बाबा मला काय समजत नाही आहे, सांग बाबा काय असेल. कदाचित या गोष्टीशी संबंधित गोष्ट व्यक्ती असेल तर तिला माहीत असू शकतं. आणि मग आपण जे करतो तसंच त्यांच्या मनात आलं की आता इतकं मी याचं मनन केलं, इतका मी विचार केला, पण मला काय सुचत नाही की माझ्यातून काय चुकीची गोष्ट घडली. आणि मग आता मला हे समजत नाही की मी काय करू, काय चूक घडली समजत नाही, आणि उपाय काय करू हा महत्त्वाचा आहे ना. काय घडलं ते पण सोडून दे, पण काय केलं म्हणजे मला आता परत पहिल्यासारखा आनंद प्राप्त होईल हा भाग बघायला पाहिजे. अर्थात त्यांचा खूप महत्त्वाचा भाग हा मुनींचा घडलेला आहे. त्याच्यावरती खरंच आपणही लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की जर उपासना करताना जर आपल्याला आनंद येत नसेल तर आपण विचार केला पाहिजे की माझी उपासना मी काय प्रकारे केली पाहिजे. उपासना झाल्यावर आनंद यायला पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे. ते जर नसेल होत तर माझी उपासना मी काय प्रकारे केली पाहिजे याचं मनन मला नक्की करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. व्यासमुनींची कथा असली तरी आपल्याला पण लागू आहे काही अंशी. उपासना काय करायची ते आपल्याकडे आहे, पण ती करताना जर आनंद येत नसेल तर आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझी उपासना का चांगली होत नाही. मला आपल्यातल्याच एका ज्येष्ठ साधकाने जेव्हा मी नवीन उपासना जॉईन केली होती, मला आठवतं नवीन उपासना जॉईन केली, नवीन सगळं सुरुवात होती, काकड आरती करायची होती, तेव्हा
इथल्याच मंदिरात आपण जमलो होतो. आणि तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की हेमंत, लक्षात ठेव, जेव्हा आपण एकत्र जमतो तेव्हा जर तुम्हाला आनंद नाही आला उपासना करताना, तर तो आपला दोष आहे, हे लक्षात ठेव. कोणी असं म्हणू नये की मंदिरामध्ये आमची गोष्ट नाही म्हणून मजा नाही आली, हे चुकीचं आहे. काही लोक म्हणतात ना, माझा जप एरवी चांगला होतं, पण मंदिरामध्ये ना काही लोक आले आणि त्यांनी घंटा वाजवली म्हणून माझा जप चांगला होत नाही. की मंदिरामध्ये ना मध्ये मध्ये लोक येतात दर्शन करायला, मग त्यांचा आवाज येतो ना म्हणून माझी उपासना होत नाही. हे सगळं जे काय ते चालणार नाही. आणि मंदिरात 4 लोक, ते काय फरक पडतो? तुमची एकाग्रता एवढी पाहिजे की तुम्हाला त्यात मजा आली पाहिजे. कारण सत्संग तुमच्याकडे आहे, त्या व्यक्तीकडे नाही आहे. ती व्यक्ती एकटी झाली, पण आपल्याबरोबर इतके साधक बसले, तर आपल्याला का आनंद येऊ नये? मला तो उपदेश त्याने केलेला आजही आठवतो की नाही, जेव्हा तुम्ही उपासनेला जमता त्यावेळेस तुम्हाला आनंद व्हायलाच पाहिजे. होत नसेल तर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मला का आनंद मिळत नाही. हा आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. मग ती आपण उपासना कुठेही करा, कशी करा, काहीही करा, पण आनंद होत नसेल तर उपासना करण्याचं स्वरूप आपण बदलणं जरुरीचं आहे, हे नक्की. आणि अशा प्रकारे जे व्यास मुनी आहेत, त्यांनी भरपूर विचार केला, पण त्यांना हे सुचेना की आपण काय चूक केली आणि आता काय करावं. अर्थात अशा प्रकारे ते विचार करत बसले. परंतु जेव्हा म्हणतात, असं म्हणलं जातं की जेव्हा आपली इच्छा असते तेव्हा मार्ग सापडतो. इच्छा आपली मनोमन पाहिजे. इच्छा जर आपली खरोखर दृढ असेल तर मार्ग नक्की भगवंत दाखवतो, गुरु दाखवतात. आणि अर्थात व्यासमुनींची ही मनोमन इच्छा होती की मला काय केलं म्हणजे आता आनंद होईल, किंवा मी काय करायचं राहिलं, किंवा माझ्या करण्यात काय त्रुटी राहिली, याची त्यांना खरोखर मनपूर्वक जाणून घ्यायची इच्छा होती. आणि म्हणून ते बसले होते. आणि म्हणूनच त्यांना अर्थात मार्गदर्शन करणारी व्यक्ती लवकरच तिथे आली. आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थात नारद मुनी. नारद मुनीने अनेक लोकांना मार्ग दाखवला, अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश केलाय. त्रिलोकामध्ये संचार करून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं. केवळ त्यांनी मानवालाच नव्हे केले, तर राक्षसांना पण केलं, देवांना पण केलं. त्यांना कोणीही वंचित त्यांच्यापासून नव्हता. त्यांनी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला. अर्थात करत असताना त्यांनी वेगवेगळ्या हेतूने केले, जेणेकरून पृथ्वीचं भलं होईल, मानवाचं भलं होईल. अशा प्रकारेच त्यांनी अतिशय युक्तीने उपदेश अनेक लोकांना केला. आणि असे हे नारद मुनी, हे नारद मुनी जेव्हा त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या इथे पोचले, ते पोचले तेव्हा व्यासमुनीने बघितलं, अरे नारद मुनी आणि देवर्षी. त्यांना अतिशय आनंद झाला. आणि त्यांनी अर्थात या देवर्षींची यथाविधी पूजा केली, यथाविधी त्यांची पूजा केली. आणि नंतर म्हणाले की अजून काय सेवा आपली करू सांगा. अर्थात नारद मुनी अतिशय प्रसन्न झाले. नेहमीप्रमाणे त्यांच्या हातामध्ये वीणा होतीच. आणि अर्थात मुखाने नारायण नारायणचा जप पण चालू होताच. चेहऱ्यावर त्यांचं हास्य होतं. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यांनी ही सगळी सेवा त्यांच्याकडून करून घेतली. आणि नंतर विचारलं की व्यास महर्षी, मला हे सांगा की तुम्ही मनाने आणि शरीराने खुश आहात का? कारण तुम्ही अनेक गोष्टी चांगल्या केल्यात, मला माहिती आहे. पण आपण जे काही केले आहे त्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद आहे का? आपण संतुष्ट आहात का? आपण खूप मोठं काम केलं आहे. वेदांचे भाग केले आहेत, महाभारताची रचना केली आहे, त्यामध्ये आपण स्वतः भगवद्गीता गुंफली आहे, भगवंतांनी सांगितली, पण तुम्ही गुंफण्याचं काम पण केलंच आहे ना. मध्येच गुंफली आहे, त्याच्या पुढे परत महाभारत आहेच ना, किंबहुना कथा पुढेच आहे. पण हे सगळं अतिशय खुबीने आपण केलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. पण मग या सगळ्या करून मला असं वाटतं की कदाचित आपल्याला तितकासा आनंद झालेला दिसत नाही आहे.
मला असं भासतंय की आपण थोडेसे दुःखी आहात. आपण समाधानी नसावात असं मला वाटतं आहे. तेव्हा जे मला वाटतं ते बरोबर आहे का चूक आहे तुम्ही सांगा. मला असं वाटतंय. तेव्हा व्यास म्हणाले, काय सांगू आपल्याला? तुम्ही माझ्याविषयी जे काही सांगितले ते अगदी त्रिवार सत्य आहे. तुम्ही म्हणालात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून घडल्या आहेत, नाही असं नाही. परंतु ह्या इतक्या सगळ्या सेवा घडून सुद्धा माझ्या मनाला समाधान नाही, ही गोष्ट मात्र त्रिवार सत्य आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की समाधान नाही हे गोष्ट बरोबर आहे, पण ते कारण काय ते मला समजतच नाहीये. मी अनेक प्रकारे विचार केला की काय करावं, काय झालं, पण मला काही सुचत नाहीये. अर्थात आज आपण इथे आलात आणि आपलं ज्ञान तर काय अगाध, कारण आपण तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. ब्रह्मदेवाने मानसपुत्र मानले नारद ऋषींना, आणि देवर्षी ही पदवी पण दिली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आज तुमच्यासारखी व्यक्ती इथे आली हे माझं महत् भाग्य. आणि तुमच्या इतकी योग्य व्यक्ती मला मिळणार कुठे, जी त्रैलोक्यात संचार करते. म्हणून मला असं वाटतं की आपल्या इतकं ज्ञान कोणाला नाही, आणि आपण जे मार्गदर्शन मला कराल तसं कोणीही करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यालाच हा भाग आहे तो सांगावा. आणि मी आपल्यालाच विनंती करीन की हे माझं जे तुमचं माझ्याविषयी जे काही चिंतन तुम्ही मला सांगितलं की ऑब्झर्वेशन तुमचं जे होतं की असं असं तुम्हाला वाटतं का, ते बरोबर आहे. मला दुःख आहे ही गोष्ट बरोबर आहे, समाधान नाही ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याचा उपाय काय आहे ते मला समजत नाही. आणि हा उपाय तुम्ही सांगावा. तुम्ही आलाच आहात, भगवंतानीच तुम्हाला पाठवलं हे नक्की. तेव्हा आता तुम्हीच सांगा की मी काय केलं म्हणजे मला समाधान मिळेल. काय करू सांगा, चूक काय घडली ते पण सांगा. म्हणजे ही जी काय सेवा घडली त्यात चूक काहीतरी नक्कीच घडली असणार, त्रुटी आहे, त्रुटी पण सांगा. आणि त्रुटी सांगितल्यावर उपाय पण सांगा की काय करू. हे सगळं तुम्ही मला सांगा, मी नक्कीच ते करीन. आणि मला परत एकदा समाधान मिळेल. त्याच्यासाठी जे काही तुम्ही सांगाल ते माझी करायची तयारी आहे. तेव्हा आता तुम्ही सांगा काय करू. अशा प्रकारे नारद मुनींना ते म्हणाले. मग नारद मुनींनी त्यांना काय उत्तर दिलं? तर नारद मुनींनी त्यांना जो काही उपदेश केला, जे काही उत्तर दिलं, त्याचा जो काही भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक आता 5 आहे, त्याला स्वल्पविराम घेऊया. पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया की नारद मुनींनी याच्यावरती काय सांगितलं त्यांना, हे आपण पुढल्या भागात ऐकूया. या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी मी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि माझ्या या सेवेचा स्वीकार करावा, आणि आम्हा सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा, आणि अशीच सेवा परत एकदा करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम.